नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। पावसाळ्यात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यातलीच एक लसुणी मेथीची भाजी आज आपण बनवणार आहोत। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। एक जुडी मेथीची आणली आहे मी, छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि छान साफ करून घेतली आहे। आता पावसा पाण्याची त्याच्यामध्ये गवतं वगैरे असतात आणि खूप सारी माती असते, त्यामुळे ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता आपण भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य बघून घेऊया। आज आपण जी लसुणी मेथीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक पेस्ट बनवावी लागणार आहे। त्यासाठीचं साहित्य बघूया आपण। 1 चमचा मी तीळ घेतलेला आहे, ते तीळ आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। एक छोटी वाटी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आहेत आणि एक मोठा चमचा मी चण्याचं पीठ छान खरपूस भाजून घेतलं आहे। आता आपण ह्याची थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर लागणारं फोडणीचं साहित्य बघूया। लसुणी मेथीची भाजी असल्यामुळे लसूण जास्त लागणार। 2 मोठे कांदे लसूण मी छान सोलून घेतले, 2 लाल मिरच्या, मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तेल, फोडणीसाठी आपल्याला जिरं लागणार आहे, हळद, मालवणी मसाला, काश्मीरी मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ। चला तर आपण आता फोडणीला सुरुवात करूया। हा भिड्याचा तवा मी अगोदरच तापत ठेवला होता, त्याच्यावर मी 1 चमचा तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यात मी आता ह्या 7 ते 8 पाकळ्या लसणीच्या छान बारीक चिरल्या आहेत, थोड्याशा त्या टाकून घेऊया। थोडंसं भाजून घेऊया। ही सुरुवातीची प्रोसेस आहे। आपण भाजी करायच्या अगोदर ही थोडीशी लसूण भाजून घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर आपण ही मेथी लसूणाबरोबरच भाजून घ्यायची आणि नंतर आपण या मेथीच्या भाजीला नंतर फोडणी टाकून घेणार आहोत दुसरीकडे। आता आपली भाजी लसूण बरोबर व्यवस्थित भाजून झाली आहे। ही चांगली व्यवस्थित एक जुडी मी मोठी घेतली होती, तुम्ही बघू शकता ही शिजून किती आळली आहे। ही 2 ते 3 माणसांसाठी एवढी बस होते। आता आपण ही भाजी उतरवून घेऊन दुसरी फोडणी टाकून घेणार आहोत। चला आता आपण ही उतरवून घेऊया। आपण परत हा तवा तापत ठेवलाय, त्याच्यामध्ये मी हे 2 मोठे चमचे तेल टाकणार आहे। तेल आपलं आता छान तापलं आहे। आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार आहोत। त्यानंतर आपण ठेचून घेतलेली लसूण टाकून घेणार आहोत। लसूण याच्यामध्ये आपल्याला जास्तच लागणार आहे, कारण त्या भाजीचंच नाव लसुणी मेथी आहे। लसूण छान भाजून घेऊया आपण सुरुवातीला। त्यामध्ये आपण ह्या 2 मिरच्या टाकणार आहोत। मिरची तुम्हाला ऑप्शनल आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आपण लसणीबरोबर छान भाजून घेऊया। हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आपल्याला। थोडासा किंचितचा आपल्याला कांदा भाजेल एवढंच मीठ टाकायचं। आपला कांदा लसूण आणि मिरची छान भाजली गेली आहे, बघाल तुम्ही ते कलर किती सुंदर आलाय। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। 1 चमचा मी काश्मीरी मसाला टाकते, अर्धा चमचा हळद, धना जिरा पावडर जी आपली आहे ती 2 चमचे टाकायचे छान, आणि मालवणी मसाला 1 चमचा आणि थोडं चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया। आणि आता हे परत आपण कांद्याबरोबर छान एकजीव करून घेऊया। आता आपले मसाले पण भाजून झाले आहेत। आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणा आणि तिळाची जी चटणी केली आहे ती आपण पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेऊया।
तवा आहे त्यामुळे थोडंसं हलक्या हाताने करावं लागतंय मला. आता ही पेस्ट आपली बघू शकता छान एकजीव झाली. आता आपण याच्यामध्ये गरम गरम अर्धा वाटी पाणी टाकणार आहोत. का तर याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ टाकलं आहे. चण्याचं पीठ आपण भाजून घेतलेलं असलं तरीही आपल्याला हे छान थोडंसं अजून पहिल्यांदा शिजवून घ्यावं लागेल. भाजी टाकल्यानंतर ते शिजलं जाणार म्हणून. आता आपली ग्रेव्ही छान शिजली आहे. आपण मगाशी जी भाजी छान शिजवून घेतली होती ती आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि या ग्रेव्हीमध्ये एकजीव करणार आहोत. ही अशी भाजी ना मेथीची खायला खूप सुंदर लागते. आपण मेथीची नॉर्मल भाजी जी बनवतो त्याच्यात फक्त आपण कांदा लसणाची फोडणी टाकतो आणि खोबरं टाकतो बस. ही भाजी आपल्याला अशी थोडी टेस्टी आणि थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे आपण. आता ही आपण ग्रेव्हीबरोबर 2 ते 3 मिनटं अशीच परतवून घेऊया. अशा पद्धतीने आपली ही मेथी लसणीची भाजी तयार झालेली आहे. आपण आता ही आपल्या नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली लसुणी मेथीची भाजी तयार झाली आहे. भाकरीसोबत, भातासोबत आणि चपातीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तुम्हाला माझी ही बनवलेली रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या जर्नी विथ जान्हवी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.